नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित वानखडे. टीम ॲग्रीशास्त्राच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मृग बहाराची तयारी करतो आहे आणि मृग बहाराची तयारी करताना यावर्षीचे वातावरण, अवकाळी पाऊस आणि याच्यानुसार घडलेला बगीचांमध्ये बदल हे आपल्यासाठी सर्वांसाठी आज एक मोठी चॅलेंज आहे. आज आपण बघतो आहे की ज्या बगीच्यामध्ये मी इथे उभा आहे त्या बगीच्यामध्ये साधारणतः 2-3 दिवसाआधी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. आपण जमीन पाहू शकता. इथे मोठ्या प्रमाणात साधारणतः 6 इंचापर्यंत किंवा त्याच्या खालीसुद्धा ओल तयार झालेली आहे. इथे पूर्णपणे झाडाचा ताण हा तुटलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, अशा चॅलेंजेस जेव्हा बगीच्यामध्ये येतात तेव्हा आपल्याला बहार घेणं आहे. बहार घेणं ही आपली गरज आहे. मात्र वातावरणाचा जो बदल आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे आणि त्या चॅलेंजेस आपल्यासमोर येत आहे. अशा वेळी पहा, झाडामध्ये आज साधारणतः मे महिन्यामध्ये आपल्याला इथे स्ट्रेस हार्मोन्स डेव्हलप करणे होते. ते झाड आपोआप झाडामध्ये तयार करतात. स्ट्रेस हार्मोन जसे की इथिलीन आहे, ॲब्सिसिक ॲसिड आहे, हे झाड आपोआप झाडामध्ये तयार करत असतात. तेव्हा झाड हे स्ट्रेसमध्ये जाते, ताणामध्ये जाते आणि स्ट्रेस हार्मोन डेव्हलप झाल्यानंतर एक साधारणतः जेव्हा त्याला व्यवस्थित ओल मॉइश्चर तयार होते, वातावरण बदलते, मान्सूनचा पहिला पाऊस येतो, त्यावेळी स्ट्रेस हार्मोनचं कन्व्हर्शन हळूहळू ग्रोथ हार्मोनमध्ये होते आणि त्यावेळी फुटीची अवस्था आपल्याला दिसते. म्हणजे ऑक्झिन्स आहे, सायटोकायनिन आहे, जिब्रॅलिन्स आहे, असे ग्रोथ हार्मोन झाडामध्ये डेव्हलप होतात आणि या कंडिशनमध्ये झाड हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जाते आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथसोबतच झाड हे फुटायला सुरुवात करते. आज बघा, आपल्यासमोर ही चॅलेंज आहे की आपल्या झाडामध्ये आधीच स्ट्रेस हार्मोन्स डिस्टर्ब झाले आणि स्ट्रेस हार्मोन्सचं कन्व्हर्शन ग्रोथ हार्मोनमध्ये होऊन आज झाडं हे चिवार काढत आहे, म्हणजे लिकेज होत आहे. मित्र, मला तुम्हाला थोडंसं दाखवायला आवडेल की या पद्धतीने बगीच्यामध्ये झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आजच्या तारखेत आपल्याला दिसत आहे. पहा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला झाड हे लिकेज झालेलं दिसत आहे. आज ही एकदम सुरुवातीची स्टेज आहे. साधारणतः 2 दिवसाआधी इथे जोराचा पाऊस झाला आहे आणि त्यानुसार झाड हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जाण्यासाठी तयार झाले आहे. आता या कंडिशनमध्ये आपल्याला करायचे काय आहे, तर इथे करायचं काय आहे आपल्याला, तर या स्टेजमध्ये आता जी नत्राची जी स्थिती आहे, नत्र हे झपाट्याने समोर जात आहे. वरचा पाऊस आणि सातत्याने मिळणारा याला ओलावा याच्यामुळे झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जात आहे. मग अशावेळी आपल्याला एक्सेस होणारं नत्र इथे दाबायचं आहे. एक्सेस नत्र दाबायचं आहे. सोबतच फॉस्फेट आणि पोटॅशचं